मुंबईमध्ये पहाटे एका कुटुंबामध्ये अचानकपणे संपूर्ण कुटुंबाला अस्वस्थ वाटायला लागलं, अस्ताव्यस्त वाटायला लागलं. यासाठी म्हणून पटकन एका डॉक्टरना बोलावलं गेलं. डॉक्टर आले, डॉक्टरांनी तपासलं. डॉक्टरांना वाटलं की यांच्या पोटामध्ये दुखत असल्यामुळे त्यांना काही तात्पुरते औषधोपचार डॉक्टरांनी करून मग डॉक्टर तिथून निघून गेले. तरी देखील सकाळपर्यंत हे कुटुंब झोपू शकलं नाही. त्यांचा त्रास वाढत गेला. त्यामुळे या कुटुंबाचे प्रमुख यांनी ताबडतोब त्यांच्या भावांना बोलावून घेतलं आणि जे काही घडलेलं आहे ते सांगितलं. परंतु या कुटुंबाची तब्येत अधिकाधिक खालावत गेली. त्याच्यामुळे मग त्यांना जवळच्या हॉस्पिटलमध्ये दाखल केलं गेलं. एकामागून एक या कुटुंबातील 4ही सदस्य मृत्युमुखी पडलेले आहेत. काय घटना होती? या 4 सदस्यांचा मृत्यू कशामुळे झालेला होता? प्रथमदर्शनी असं वाटत होतं की शिळं कलिंगड खाल्ल्यामुळे यांचा मृत्यू झालेला होता. अब्दुल डोकाडिया वय वर्ष 40, त्यांची पत्नी नसरीन वय वर्ष 35 आणि त्यांच्या 2 मुली आयेशा वय वर्ष 16 आणि झैनब वय वर्ष 13. आयेशा नुकतीच 16 वर्षाची झालेली होती. तिने 10वीची परीक्षा दिलेली होती. तिला चांगले मार्क मिळतील अशी संपूर्ण कुटुंबाला खात्री देखील होती. आणि मग अशा वेळेला अचानक हसत्या खेळत्या कुटुंबाचा अंत कशामुळे झालेला आहे? यामुळे आजूबाजूचा संपूर्ण परिसर अत्यंत हादरून गेलेला होता. आता अब्दुल डोकाडिया यांचं मोबाईलच्या ॲक्सेसरीज विकण्याचं दुकान होतं. मुंबईमध्ये यांचं चालतं फिरतं चांगला व्यवसाय होता. आणि हे सगळं असून देखील अचानकपणे या हसत्या कुटुंबाचा अंत झाल्यामुळे सगळेजण आता विव्हळत होते. परंतु डॉक्टरांना शंका होती की एका कुटुंबामध्ये फक्त कलिंगड खाल्ल्यामुळे या कुटुंबाचा अंत कसा काय होऊ शकतो? आता नक्की घटना काय होती सविस्तरपणे आपण समजून घेऊया. अब्दुल्ला डोकाडिया ज्यांचं वय वर्ष 40 आहे, हे शनिवारी आपल्या घरी रात्री आपल्या 4 भावांपैकी दोघांना त्यांनी आपल्या घरी जेवायला बोलवलेलं होतं. त्यांच्या घरी आज फक्कड असा बिर्याणीचा बेत होता. दोन्ही भावांनी त्यांच्या तिन्ही मुलांसोबत फक्कड अशा बिर्याणीवरती ताव देखील मारलेला होता. आणि मग रात्री उशिराने अब्दुल्ला यांचे दोन्ही भाऊ आपापल्या घरी निघून गेलेले आहेत. त्याच रात्री अचानक पहाटे अब्दुल्ला आणि त्यांच्या कुटुंबाच्या पोटामध्ये दुखायला लागल्यामुळे उलटी जुलाब सुरू झाल्यामुळे मग त्यांना दवाखान्यामध्ये भरती केलं गेलं. आणि मग संपूर्ण कुटुंबाचा नाश झालेला आहे. संपूर्ण कुटुंब संपलेलं आहे. अब्दुल्ला यांच्या कुटुंबाच्या सुरुवातीच्या जबाबानुसार त्यांनी कलिंगड खाल्ल्यामुळे त्यांना विषबाधा झाली. याच्यावर मात्र संबंधित डॉक्टरांचा विश्वास बसणं अशक्य झालेलं होतं. उन्हाळ्यामध्ये सर्रासपणे हायड्रेटेड राहण्यासाठी कलिंगड हे सर्रास खाल्लं जातं. आणि मग शिळं झालेलं कलिंगड देखील असेल तरी देखील इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये विषबाधा होणं शक्य नव्हतं. त्याच्यामुळे मग पोलिसांना देखील बोलवलेलं होतं. आणि मग पोलीस आलेले आहेत. पोलिसांनी त्यांचा तपास सुरू केलेला होता. पोलीस देखील चक्रावून गेलेले होते की फक्त कलिंगड खाल्ल्यामुळे विषबाधा कशी होऊ शकते याचा देखील विचार करत होते. मग ज्यावेळेला पोलिसांनी तपासाच्या निमित्ताने त्यांच्या घराची झाडाझडती घेतली त्यावेळेला मग पोलिसांच्या लक्षामध्ये आलेली एक गोष्ट अशी होती की त्या घरामध्ये काहीतरी विपरीत घडलेलं होतं. त्या घरामध्ये पोलिसांना एक सुसाईड नोट सापडलेली होती. त्या सुसाईड नोटमध्ये असं लिहिलेलं होतं की अब्दुल्ला यांना काहीतरी आर्थिक विवंचना असल्यामुळे मग या कारणासाठी इतर कोणालाही जबाबदार धरू नये असं देखील या चिठ्ठीमध्ये त्यांनी नमूद केलेलं होतं. या संदर्भामध्ये फॉरेन्सिक टीम देखील अधिक तपास करत आहे. सध्या परिस्थितीमध्ये पोलीस अब्दुल्ला यांच्या बँक डिटेल्स देखील तपासत आहेत. त्यांच्या बँक खात्यामध्ये काही व्यवहार आहेत का, त्यांना कोणाकडून धमकी दमदाटी केली गेली होती का, या बाबतीत देखील अधिक तपास सुरू आहे. पोलीस जातीनिशी या प्रकरणामध्ये लक्ष देऊन आहेत. त्याच्यामुळे काही नवीन खुलासे देखील या प्रकरणामध्ये होऊ शकतात. आपण भेटणार आहोत अशाच एखाद्या नवीन घटनेसह. तोपर्यंत काळजी घ्या. धन्यवाद.